नमस्कार, मी प्राची घाणेकर आणि तुम्ही पाहताय झी 24 तास आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मुंबईमधून एक महत्त्वाची बातमी। आम्ही गिरगावकर या संस्थेनं भाजप मंत्री लोढा यांच्या भूमिकेवर आक्रमक भूमिका घेतलेली आहे। जिथे जिथे कबूतरखाने उभारले जातील तिथे मटण आणि चिकन सेंटर उभारले जातील असा इशारा आम्ही गिरगावकर या संस्थेनं दिलेला आहे। भाजप मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ नवीन कबूतरखान्याचं उद्घाटन केलं आणि यावेळी त्यांनी मुंबईतील प्रत्येक वॉर्डमध्ये कबूतरखाने उभारले जातील अशी घोषणा केलेली आहे। त्याचा आम्ही गिरगावकर संस्थेनं निषेध केलाय। लोढा यांनी आता कबूतरखान्यांचा खेळ सुरू केलेला आहे। हा डाव हाणून पाडू असा इशाराही या संस्थेनं दिलाय। मंत्री लोढा यांच्या राहत्या इमारतीमध्ये आणि ज्या ज्या ठिकाणी कबूतरखाने उभारले जातील त्या ठिकाणी आम्हाला चिकन मटण सेंटर उभारण्याची परवानगी मिळावी अशी मागणी करणारं पत्र आम्ही गिरगावकर संस्थेनं महापालिका प्रशासनाला दिलंय। त्यामुळे आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा मुद्दा राजकीय रंग घेण्याची चिन्ह आहे। आम्ही गिरगावकर संस्थेचे अध्यक्ष गौरव सागवेकर आपल्यासोबत जोडले गेले आहेत। गौरवजी, मंगलप्रभात लोढा यांनी एका कबूतरखान्याचं उद्घाटन केलं। आता अनेक ठिकाणी कबूतरखाने उघडले जातील असं त्यांनी म्हटलेलं आणि त्यावर तुम्ही आक्रमक भूमिका घेतलेली आहे। काय नेमकी तुमची भूमिका आहे? आक्रमक भूमिका घेणं गरजेचं होतं, कारण काय माहितीये का, दिवसेंदिवस ह्या लोकांची जी मागण्या आणि नाटकांना ही प्रचंड वाढत चाललेली आहे। यांना वाटतं कोण प्रत्युत्तर देणार नाही आणि जे चालतोय सरकार आपल्या ह्याप्रमाणे सगळं करणं चालू आहे। आता यांना काय गरज आहे? जेव्हा ज्ञानी लोक सांगतात आहे की कबुतरांमुळे त्रास होणार, तरी पण हे आपल्या मनमानीवरती उतरले आहेत आणि तर काल तर उच्चांडच मांडला की प्रत्येक वॉर्ड मध्ये आम्ही हे करू। आणि आमची आहे, आम्ही डिसाईड, आणि जर तुम्हाला प्रत्येक जाणार तर त्या ठिकाणी आम्ही पण आम्हाला चिकन उघडण्याची परवानगी असं सहजरित्या मी द्यावी। मुंबई मराठी माणसाची पहिला मग आम्ही डिसाईड करू ना काय करायचं हे सांगणारे कोण आम्हाला नुसत्या। नक्कीच गौरवजी, धन्यवाद तुमची प्रतिक्रिया कळली, तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। तर कबूतरखाने जिथे जिथे असतील तिथे आम्ही चिकन आणि मटण सेंटर उभारू या संदर्भातली परवानगी मागणारं एक पत्र आम्ही गिरगावकर या संस्थेनं बीएमसीला दिलेलं आहे। आता त्यावर मुंबई महापालिका नेमकी काय उत्तर आता या सगळ्या पत्रावर देते हे देखील पाहावं लागणार आहे।